मॉर्निंग फॅमिली, सर्वांचं स्वागत पुन्हा एकदा माझ्या नवीन अशा एका व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये. सो ब्लॉग कंटिन्यू जाणार आहे आणि बघत चला. आणि नेहमीच किचनमध्ये का असते मी म्हणायला गेलं तर, कारण की 3 दिवस सुट्ट्या आहेत. कालचा मोहरमचा दिवस, आजचा शनिवार आणि उद्याचा रविवार. तर हे 3 दिवस असेच जाणार आहे. आणि काल तर दिवसभर म्हणजे रात्रभर 11 साडे 11ला लाईट आली होती रात्री. सो त्याच्यामुळे काय कालचा जास्त चार्जिंग पण नव्हती मोबाईलला, त्याच्यामुळे मोबाईल स्विच ऑफ झाला होता, काही शूट करता नाही आलं. आणि कालचं जे दिवसभरातलं होतं ते तुम्ही आजच्या ब्लॉगमध्ये बघू शकाल. तो अपलोड झालेला आहे, नक्की बघा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज शेअर करायला अजिबात विसरू नका आणि ज्यूसपणा करू नका. आणि आजचा बेत असणार आहे आपला नाश्त्याचा. तर नाश्ता आपण बनवणार आहोत. पोहे घेतले, मेरवीला काल खायचे होते पण काल बनवले होते पराठा, आलू पराठा. सो आज आपण बनवणार आहोत पोहे. पोहे फार आवडतात मेरवीला. मॅडम झोपल्यात कारण की काल तर झोप कोणाचीच पूर्ण झाली नव्हती, कारण की लेटच आली होती लाईट आणि दिवसभर असाच गेला होता. मच्छराने पार फोडून काढलं होतं, मच्छर खूप आहेत त्याच्यामुळे. पाऊस तर अजिबात नव्हता काल दिवसभरात, आत्ता पण ऊनच पडलं आहे छानपैकी. आणि पाणी आलं आहे, आता पाणी लावलं आहे भरायला. आणि आता इथे आता बनवूया आपण पोहे मस्तपैकी. हे आता भिजत घालूया, पहिलं साफ करून घेते. स्टँड नाही आहे गाईस, त्याच्यामुळे कसं असं हे करावं लागतं, ॲडजस्ट करावं लागतं. बटाटे टाकू याच्यामध्ये, हा टाकू का बटाटा, छान होतात. बघूया, आपण बटाटे टाकूया. वाटाणे नाही, कालच संपले ते, कारण नाही असायला पाहिजेच वाटाणे पण, बिकॉज काल ना तो पण शूट करता नाही आला. जे बनवलं होतं ते पुलाव खायची जी इच्छा होती ती झाली. काल बनवलं पुलाव पण आणि खाल्ला पण मस्तपैकी. ओके, चला आपण ह्याला आता ना भिजत घालून ठेवूया मस्तपैकी. आणि तोपर्यंत आपण कांदा टोमॅटो जे काय लागणारं साहित्य आहे ना ते कटिंग करून घेऊया, म्हणजे तेवढा वेळ आपला हे होईल. ठीक आहे, चला. सो इकडे धुतले छान असे ठेवूया. आणि आपण आत्ता बिट्ट्याला उठवायची तयारी. शेंगदाणे घेऊया भाजून. त्यातनं सगळं कांदा, बटाटा, मिरची, कढीपत्ता आणि जिरं टाकलेलं आहे. आपण आता फोडणीला हलवून घेऊया. इकडे शेंगदाण्यानं भाजून घेतलेत मी, ह्याला टेचून घेऊया. आणि मग ह्याचा शेंगदाण्याचा कूट आपण वरतून टाकणार आहोत. इकडे ना मीठ आणि साखरनं ह्याच्यामध्ये ॲड केलेली आहे, भिजत घातलेले जे पोहे आहेत त्याच्यामध्ये. आता ते झाल्यानंतर, हे शिजल्यानंतर ना आपण त्याच्यामध्ये ते ॲड करणार आहोत आणि थोडीशी कोथिंबीरचा मारा करणार. ठीक आहे, चला. आपण ना हळद टाकून घेतलेली आहे इकडे, बघाल तर. ठीक आहे, हळद टाकली, याला हलवूया. आणि हे मिश्रण आता आपण त्याच्यामध्ये कूट करूया. थोडंसं मिक्स करून घेते, एकजीव होईल सगळं, मीठ आणि साखर. तिकडे पाणी पण आलं, कपडे पण धुवून घ्यायचे. हलवलं, हे याच्यात टाकूया. इकडे पोहे टाकले, आता आपण छानपैकी मिक्स करून घेऊया.
थोडं झाकण मारून मंद आचेवर शिजवून घ्या. इकडे मी माझा कोरा चहा घातलेला आहे. ह्या लोकांनी आणले यांच्यासाठी दुधाची पिशवी. दुधाचा चहा तर मी घेत नाही. इकडे टाकलं हे. इकडे शिजल्यानंतर आपण काढून घेऊया. फायनली झाले आपले पोहे. बंद करूयात गॅस. एवढं कपड्यांच्या तिथं पाणी आलं, कपडे धुवून घेते. फायनली झाले कपडे उचलायचं आहे एवढा. मॅडम गेल्या तिकडे आंघोळीला. नाश्ता मस्त फेवरेट बनवलं आहे. काम करून आले तर अवस्था बघा, एवढा घाम आला आहे. भांडी कपडेच केलेत, अजून सुकत घालायचे, भांडी लावायची आहेत. मॅडम आलेत. मॅडम उठल्यात. मॅडमची ग्रेट मॉर्निंग झाली. मॅडमला लागली भूक, कारण की काल काही फेवरेट नव्हतं तिचं, पण तरी पण खाल्लं छानपैकी. आता बी छान उचलतं. आवडलेलं मला. आवडलेलं? चांगलं झालं होतं. आवडलेलं पण तिखट थोडं होतं आणि पिचपिचीत होतं. पिचपिचीत मला आवडलं. पिचपिचीत म्हणजे इट मीन्स चिकटवाला भात आवडतो तिला. चिकट असतं म्हणजे खिचडी जरी बनवली ना साधीतली साधी, तर खिचडी पण अशी पातळ पाहिजे, चिकटवाणी पाहिजे, तर ती आवडीने खाते. तर आहेत पोहे. तर पोहे तर मॅडमचे फेवरेट आहे. सो आम्ही आता पोह्यांवर ताव मांडतो, कारण की मला तर खूप लागले भूक. मला आयर्नची गोळी पण घ्यायची, सो फॉलिक ॲसिडची गोळी पण घ्यायची. तर हां, आणखीन एक गोष्ट आहे तुमच्याबरोबर, एक नवीन गोष्ट मला शेअर करायची. मला आवडेल तुमच्याबरोबर ती शेअर करायला. बघू मी हा ब्लॉग किती लेंदी होतो आहे तो, नाहीतर मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करेन ती गोष्ट काय आहे आणि कशासाठीची आहे ती. आणि गुड न्यूज आहे. सो बघू काय आणि काय झालेलं आहे. फायनली ड्रीम कंप्लीट होणार आहे. सो बघू शेवटपर्यंत राहा ब्लॉगमध्ये. आणि हा पसारा पहिला उचलून घेते मी, बिछानाचं झाडू मारते आणि मग खायला लागतो. ठीक आहे, तोपर्यंत वेट अँड वॉच. नाश्ता करायला बसते. निर्वी तर बसले. निर्वीचे घेतले पोहे आणि चहा. अवतार तर बघा तिच्या मॅडमचा, भूक लागले म्हणून तोंड म्हणजे ब्रश केलं आहे आणि खायला बसले. नाही तर आंघोळीशिवाय खात नाही ती घरी. आणि इकडे माझे पोहे आणि चहा, माझा कोरा चहा आणि पोहे आणि सोबत लिंबू. इकडे लिंबू सरबतसाठी ना मी पाणी पण ठेवलं आहे, साखर आणि मीठ टाकून ठेवलं आहे. इकडे लिंबू सरबत बनवणार आहे. सो इकडे अशी तयारी चालू झाली आमची. नाश्ता झाला आणि वाजलेत आत्ता 8:30. सो 8:30ला नाश्ता वगैरे होतो. लवकर झाला आज, कारण की पाणी लवकर आल्या कारणाने कामं पण लवकर झाली. टाईम नाही लागला जास्त. सो आता मी खाते, मला भूक लागली सकाळी. खाऊन घेते. कपडे सुकत घालायचे, त्यानंतर थंडी लावून घ्यायची. निर्वीची शाळा आहे आज 12ची. सो तिचं प्रिपरेशन अजून करायचं आहे, म्हणजे भरपूर कामं अजून माझी पेंडिंग आहेत, बाकी आहेत. सो चला तर मग आपण लिंबू पिळून मस्तपैकी खायला सुरुवात करूया. हे गरम गरम आणि त्याच्यावरती हा लिंबू. आणि आवडतं असं लिंबू आंबट काहीतरी खायला. झाले. आता आपण थोडं मिक्स करूया छान. हे तर बोलले खाताना की छान झालेत पोहे, पण बटाटा थोडा काही शिजलेला नाही, कारण की ते ना नवीन आहेत बटाटे, त्याच्यामुळे ना ते थोडे शिजणार नव्हते असं तर मला वाटतच होतं. चला तर मग खाऊन घेऊया. इकडे कोरा चहा आहे आपला. इकडे तर मला स्टँड घ्यायचं आहे. ॲक्च्युली स्टँड नाही आहे माझ्याकडे ठेवायला. कुठला स्टँड? स्टँड घ्यायचा आहे. मोबाईल मी कशावर पण ठेवते, काही करते. तो आहे स्टँड, पण तो उचला घ्या करा, त्याच्यामुळे स्टेप आहे. सो गाईचं आपण ठेवला का पाठवते.
आणि खाऊया मस्त कांदे पोळी. याला खूप आवडते कांदे पोळे. ह्या बायासाठी आज बनवून कांदे पोळे. आंबट का आंबट आंबट मी माझ्यामध्येच टाकला. चला खाऊन घेते आणि मग नंतर बोलते. सगळी कामं करून झाले, कपडे सुकत घातले, भांडी लावले स्टँडला, बाकीचं सगळं झाडू बिडू मारून सगळं क्लीन झाले. आता बसले जरा निवांत, कारण की आपला लिंबू सरबत वाट बघते. पाणी, लिंबू पाणी. साखर जाडी आहे त्याच्यामुळे अजून काही विरघळलेली नाही आहे. तर त्याच्यामध्ये आपण लिंबू टाकूया. लिंबू घेताना ना कडक असं आवरण नाही घ्यावं, जे ना पातळ असतं ना याचं साल वगैरे तसं घ्यावं, जेणेकरून ते त्याचा रस भरपूर मिळतो. आता हे कडक असल्या कारणाने याचा रस कमी, खूप त्रास सरबत बनवायला. खूपच कडक आहे, प्रेसच करता येत स्क्वीजिंगला. पाकत पण नाही, पोहे खाल्लेत कुठे गेले काय माहिती. सो फायनली झाले. इकडे गोळ्यात या साखर बघा हाय तशीच आहे, अजून विरघळतच नाही. खूप जाड साखर आहे ह्या टायमाची रेशनला. रेशन बनलं तर तुकडे झाले गोळीचे. असू दे. गोळी झाली इंटेक. सो आत्ताशे वाजले 9:15, सगळी कामं होईपर्यंत. आणि जेवणाचं आठवण घेते पटकन. वरण भात घालते आणि मिक्स भाजी आहे आणि कालचा ठेचा बनवलेला आहे तो असा आहे जेवणामध्ये. ते करते आणि हॉस्पिटलला जायचं, दवाखान्यात तिकडे जाणार.